हॅलो फ्रेंड, पूजा सिंपल रेसिपीमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे। आज बनवणार आहे आलू साबुदाण्याच्या चकल्या। त्यासाठी 1 किलो आलू, अर्धा किलो साबुदाणा, हिरवी मिरची, सांबारचा पेस्ट, चवीपुरतं नमक आणि थोडंसं हिंग घेतलं आहे। त्यासाठी सर्वप्रथम आपल्याला आलू खिसणीने मॅश करून घ्यायचे आहे। आलू असे छान मॅश करून घ्यायचे आहे। हाताने मॅश केल्याच्या नंतर फ्रेंड असं चाळणीमध्ये टाकून छान असं बारीक आपल्याला वाटून घ्यायचं आहे। चाळणीनं असं छान मॅश करून घ्यायचं आहे, जेणेकरून याच्यात काहीही गुठल्या राहिले नाही पाहिजे। बघू शकता फ्रेंड, पूर्ण हे चाळणीला चिपकलेलं आहे। बघू शकता फ्रेंड, आलू छान असा मॅश करून झालेला आहे। हे बघा ची थिकनेस। आता यामध्ये आपल्याला टाकायचं आहे साबुदाणा। आता ह्या आलूच्या बॅटरमध्ये आपण साबुदाणा टाकलेला आहे। आता यामध्ये टाकायचं आहे आपल्याला चवीनुसार मीठ टाकणार आहे। आपण चवीनुसार मीठ टाकणार आहे। थोडासा हिंग टाकायचा आहे आणि अद्रक म्हणतो का, लसूण, मिरची आणि कोशिंबीरचा पेस्ट टाकायचा आहे। आणि हे आता आपल्याला छान असं मॅश करून घ्यायचं आहे। बघू शकता फ्रेंड, छान असं मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला। बघू शकता फ्रेंड, आपल्याला छान असा साचा घ्यायचा आहे। अशी स्टारवाली चाळणी घ्यायची आहे आणि ह्या साच्याला आतमध्ये तेल लावून आपल्याला त्यामध्ये हे बॅटर भरून घ्यायचं आहे। बघू शकता, आता असा गोळा घेऊन आपल्याला या साच्यामध्ये टाकायचा आहे। आता याला तेलाचा किंवा पाण्याचा कशाचाही हात न लागू देता आपल्याला चकल्या काढून घ्यायच्या, बनवून घ्यायच्या। बघू शकता फ्रेंड, ताटाला थोडंफार तेल लावून घेतलेलं आहे, जास्त नाही, थोडं तेल लावून घेतलेलं आहे। आता याच्यावर आपल्याला अशा चकल्या पाडून घ्यायच्या आहे। बघू शकता फ्रेंड, आपल्याला अशा छान चकल्या पाडून घ्यायच्या आहे। आता हे सगळे तयार झालेले पापड आपल्याला चकल्या वर उन्हामध्ये नेऊन वाळू लावायच्या आहे आणि छान तळून घ्यायच्या आहे। पूजा सिंपल रेसिपीला शेअर करा, सबस्क्राईब करा।